कस्टमर, म्हणजे जिथे तयार झालेले मॅन्युफॅक्चर आहे इथून डायरेक्ट कस्टमरकडे यायचं आहे. पण लोक पहिली काय समजायची, इथे आपले होलसेल डिस्ट्रीब्युटर मध्ये जे सगळे जेवढे एजंट आहेत ना ते इथे आलेले. मग आपलं हे असं नाही चालत आहे. लोकांना वाटतं का ही चेन मार्केट चाललंय, तर हे असं नाही. हे आपल्याकडे काहीच चालत नाही. इथून डायरेक्ट मॅन्युफॅक्चर, आता मी तुमची ऑर्डर टाकते ते डायरेक्ट कंपनीकडून आपल्या कस्टमरच्या घरी, मध्ये कोण आहे काही ते नाही. म्हणून आपल्याला 100% लोकांना काय होते, ते मध्ये ह्या एजंटला सगळ्यांना पैसे वाटण्यासाठी जात आहेत सगळे. तर आपलं तिथे तसं नाही. म्हणून आपल्याला ते एक्स्ट्रा काय एवढे ते देत आहेत ना, हे रँकवर जेवढे पैसे ते त्यासाठी भेटतात ते आपल्याला. आपलं डायरेक्ट असल्यामुळे. तर लोकांना वाटतं ही चेन मार्केट, ही चेन मार्केट तशी नाही आहे. ते चुकीचं समज होते आणि आपल्याला ह्या पद्धतीत करायचंच नाही. ह्याच्याकडनं असं काय नाही. डायरेक्ट मध्ये कोण नसल्यामुळे डायरेक्ट मी आता ऑर्डर टाकली का डायरेक्ट आपल्या घरी येते. तो एक विषय झाला. म्हणजे इथे मला शंका नाही राहते, हे की नाही, चेन मार्केटची शंका नाही राहते. समजलं ना विषय तो झाला. नंतर आपल्याला काय करायचंय, ह्या कंपनीमध्ये जॉईन जर व्हायचंय संस्थेबरोबर, तर पहिले 3 आपल्याला लागतात. एक आपल्याला आधार कार्ड, आपला पॅन कार्ड, कागदपत्र दिल्याशिवाय आपल्याला ते रजिस्ट्रेशन होणारच नाही ना. आपल्याला रजिस्ट्रेशन व्हायचं असेल तर आपल्याला पहिले हे लागतं, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपले बँक पासबुक, हे 3 द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं नाव बुकिंग करायचं आहे. हे झालं. त्याच्यात आपल्याला पहिल्या स्टार्टिंगपासून 5% ते 35% पर्यंत आपल्याला डिस्काउंट भेटतंय त्या प्रोडक्टवरती. नाव रजिस्ट्रेशन झालं तरच भेटणार ना. ज्याचं नाव रजिस्ट्रेशन नाही त्याला आपण डिस्काउंट देत नाही. त्याच्यानंतर